नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट जीनियस मॅथ चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। या ठिकाणी तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत दिलेल्या अंकांपासून एकूण किती संख्या तयार होतील हा महत्त्वाचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो आणि हा प्रश्न बहुतांश विद्यार्थ्यांचा या ठिकाणी चुकतो। विद्यार्थी मित्रांनो, अचूक प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका। तुमचा यावरचा विचारलेला कुठलाही प्रश्न चुकणार नाही। पाहूयात या ठिकाणी प्रत्यक्ष या ठिकाणी घटक दिलेल्या संख्येमध्ये जर शून्य नसेल, पहा यातला पहिला प्रकार आपण काय पाहणार आहोत, दिलेल्या संख्येत शून्य नसताना एकूण किती संख्या तयार होतील हे आपल्याला काढायचं आहे। हा त्यातला पहिला भाग या ठिकाणी आपण बघणार आहोत। पहा प्रश्न काय आहे, 4 व 5 या अंकापासून तयार होणाऱ्या एकूण संख्या किती। एकूण इथं अंक किती दिलेले आहेत, पहा 2 अंक दिलेले आहेत मित्रांनो, 4 आणि 5। मग या 2 अंकापासून एकूण किती संख्या तयार होतील। या ठिकाणी जी पद्धत आपण वापरणार आहोत ती पद्धत आहे फॅक्टोरियल पद्धत। लक्षात घ्या, कोणती पद्धत आहे, फॅक्टोरियल पद्धत। या पद्धतीनं आपण दिलेल्या अंकांपासून किती संख्या तयार होतील हे पाहणार आहोत। पहा फॅक्टोरियल पद्धत काय आहे, यामध्ये एकूण अंकांची संख्या सांगा मित्रांनो किती आहे। 4 आणि 5 एकूण किती अंक आहेत, 2। म्हणजे या ठिकाणी 2 चा फॅक्टोरियल आपल्याला काढायचा आहे। फॅक्टोरियलचे चिन्ह या ठिकाणी हे अशा पद्धतीने उद्गारवाचक चिन्ह असतं ना, त्या पद्धतीने या ठिकाणी लिहू शकतो आपण। 2 चा फॅक्टोरियल, याला वाचायचं 2 चा फॅक्टोरियल। आता फॅक्टोरियल म्हणजे काय हे आपण अगोदर समजावून घेऊयात। फॅक्टोरियल म्हणजे तुम्हाला ज्याचा फॅक्टोरियल काढायचा आहे ती संख्या त्या संख्येपासून उतरत्या क्रमाने लिहायची आहे। उतरत्या क्रमाने म्हणजे काय, समजा या ठिकाणी तुम्हाला 2 चा आता फॅक्टोरियल काढायचा आहे, मग 2 त्याच्या पाठीमागची संख्या किती आहे, 1, यांचा गुणाकार करायचा। हा झाला 2 चा फॅक्टोरियल, म्हणजे उतरत्या क्रमाने लिहून त्यांचा गुणाकार करणे थोडक्यात। मग आता या ठिकाणी मी 2 लिहिलं, 2 च्या पाठीमागील संख्या किती आहे, 1। डायरेक्ट या ठिकाणी यांचा मी काय करणार, गुणाकार, बे 1 बे। 2 चा फॅक्टोरियल आला 2, लक्षात घ्या। म्हणजे या ठिकाणी 4 आणि 5 या 2 अंकांपासून एकूण किती संख्या तयार होणार, 2च संख्या तयार करून पहा। या ठिकाणी 4 5 अगोदर 4 घेतलं, नंतर 5 45, नंतर 5 अगोदर घेतलं आणि 4 नंतर घेतलं, ह्या झाल्या 2 संख्या। म्हणजे फॅक्टोरियल पद्धतीनं या ठिकाणी या दिलेल्या अंकांपासून किती संख्या तयार होतात हे आपण सहज काढू शकतो। किंवा तुम्ही असं पण करू शकता, या ठिकाणी त्यापेक्षा सोपी पद्धत सांगतो। फॅक्टोरियल पद्धत तुमच्या लक्षात राहत नसेल तर काय करायचं, अगोदर अंक मोजायचे किती आहेत ते। अंक किती आहेत बघा, 4 आणि 5 किती अंक आहेत, 2च अंक आहेत। 2 अंक आहेत तर 1 पासून सुरुवात करायची। पहा या ठिकाणी दुसरी पद्धत सांगतोय, 1 गुणिले 2 म्हणजे त्या संख्येपर्यंतच गुणाकार करायचा। मग बे 1 बे, एकूण किती संख्या तयार झाल्या, 2 संख्या तयार झाल्या। पुढचं उदाहरण बघूयात आपण। पहा 7 8 9 या अंकापासून एकूण किती संख्या तयार होतील। फॅक्टोरियल पद्धत वापरा किंवा ही पद्धत वापरा, कोणत्याही पद्धतीने तुम्ही सोडू शकता। या ठिकाणी एकूण अंकांची संख्या अगोदर मोजून घ्यायची आहे। 7 8 9 सांगा मित्रांनो, एकूण अंक किती आहेत, 3 अंक आहेत, राईट। आता काय करायचंय पहा, फॅक्टोरियल कितीचा काढणार, मग तुम्ही 3 चा फॅक्टोरियल काढणार आहेत। एकूण अंकांची संख्या 3 आहे म्हणून 3 चा फॅक्टोरियल तुम्ही काढणार आहेत। 3 चा फॅक्टोरियल बरोबर काय लिहिणार, अगोदर ती संख्या लिहिणार, नंतर त्याच्या पाठीमागची, नंतर त्याच्या पाठीमागची, 1 पर्यंत सर्व संख्यांचा काय करायचा, गुणाकार करायचा। 3 2 6 आणि 6 1 6, एकूण किती संख्या तयार होणार आहेत, 6। या 3 अंकापासून एकूण 6 संख्या तयार होणार आहेत। पहा या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट करायचं आहे, फॅक्टोरियल पद्धत वापरायची नाही तर या पद्धतीने या ठिकाणी करू शकता। डायरेक्ट एकूण संख्या किती आहे, 3। मग या ठिकाणी काय करायचं, 1 पासून 3 पर्यंतचा गुणाकार करायचा, 1 गुणिले 2 गुणिले 3 असं केलं तरी चालेल। बे 1 बे आणि बे 3 6, एकूण संख्या किती आल्या, 6। पहा या ठिकाणी दुसरा प्रश्न, या ठिकाणी पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण घेऊयात। पहा पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आहे 4 7 9 2 या अंकापासून एकूण तयार होणाऱ्या संख्या किती। विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहात स्मार्ट जीनियस मॅथ चॅनलच्या माध्यमातून दररोज स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाणारे नवनवीन प्रश्न शॉर्ट ट्रिकच्या सहाय्याने सेकंदात कसं सोडवायचं ते
चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर फॉलो करा विद्यार्थी मित्रांनो। या ठिकाणी पाहूयात या ठिकाणी हा प्रश्न 4, 7, 9 आणि 2 बघा इथे एकूण अंकांची संख्या पहा किती आहे, किती आहे 4 आहे। आपण कोणता मुद्दा पाहत आहोत लक्षात आहे तुमच्या, या ठिकाणी दिलेल्या अंकांमध्ये जर शून्य नसेल तर या ठिकाणी किती संख्या तयार होतील हे कसं काढायचं हे आपण या ठिकाणी शिकत आहोत। पहा या ठिकाणी याच्यामध्ये शून्य नाहीये, 4, 7, 9, 2 या अंकांपासून तयार होणाऱ्या एकूण संख्या या ठिकाणी आपणास काढायच्या आहेत। मग या ठिकाणी एकूण अंकांची संख्या मोजा, 1, 2, 3, 4 एकूण अंक किती आहेत 4 आहेत मित्रांनो। 4 चा आपल्याला काय काढायचं आहे फॅक्टोरियल काढायचं आहे। म्हणजे मी या ठिकाणी असं लिहितो 4 चा फॅक्टोरियल बरोबर अगोदर 4 ही संख्या लिहा, उत्तर त्या क्रमाने अंकांचा गुणाकार करा। 4 गुणले नंतर अगोदरचा अंक 3, त्याच्या अगोदरचा अंक 2 गुणले त्याच्या अगोदरचा अंक 1, 1 पर्यंत लिहायचं, गुणाकार करायचा। 4 त्रिक 12, 12 दोन्ही 24, 24 एक 24 म्हणजे या ठिकाणी या 4 अंकापासून एकूण तयार होणाऱ्या संख्या किती असतील 24। दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला काय सांगितलं मी या ठिकाणी डायरेक्ट किती अंक आहेत 4 अंक आहेत। मग 1 पासून 4 पर्यंत गुणाकार करा डायरेक्टली, 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 एकूण 4 अंक आहेत म्हणून शेवटची संख्या 4 आली पाहिजेत। यांचा जर गुणाकार केला बे 1 बे, बे त्रिक 6 आणि 6 चौक 24 एकूण संख्या किती तयार होतील 24 संख्या तयार होतील। आहे ना सोपी पद्धत, स्ट्रिकच्या साईडने तुम्ही सेकंदामध्ये सोडवू शकता। पुढचा प्रश्न पहा या ठिकाणी 6, 3, 8, 7 आणि 4 या अंकापासून एकूण किती संख्या तयार होतील। मित्रांनो खूप सोपं आहे, ट्रिक लक्षात एकदा आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी गुणाकार पण करण्याची गरज नाही, तुम्ही तोंडी पण गुणाकार करू शकता। 6, 3, 8, 7, 4 एकूण अंकांची संख्या सांगा किती आहे। एकूण अंकांची संख्या मित्रांनो 5 आहे। 5 किती आहे 5 पहा या ठिकाणी। मग एकूण अंकांची संख्या 5 आहे, मग आपल्याला फॅक्टोरियल कशाचा काढायचा आहे 5 चाच काढायचा आहे। मग या ठिकाणी लिहा 5 चा फॅक्टोरियल, 5 चा फॅक्टोरियल बरोबर 5 ची संख्या लिहा आणि उत्तर त्या क्रमाने गुणाकार करा। 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 करा यांचा गुणाकार। 5 चौक 20, 20 त्रिक 60 आणि 60 दोन्ही 120 आणि 120 एक 120 एकूण 5 अंकापासून किती संख्या तयार होतील मित्रांनो 120। पहा या ठिकाणी दुसरी पद्धत, एकूण अंक 5 आहे मग 1 पासून 5 पर्यंतचा गुणाकार डायरेक्ट करा। 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5 बे 1 बे, बे त्रिक 6 6 चौक 24, 24 पंचे 20 एकूण संख्या किती तयार झाल्या 120। मित्रांनो तुम्हाला ह्या दोन्ही पद्धती सांगितलेल्या आहेत, तुम्हाला जी पद्धत आवडेल, जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी एकूण संख्या काढू शकता। पाहूयात या ठिकाणी पुढचा प्रश्न पहा मित्रांनो। पुढचा प्रश्न 3, 2, 4, 5, 8, 6 आणि 8 या अंकापासून एकूण किती संख्या तयार होतील। अंकांची संख्या मोजा 1, 2, 3, 4, 5, 6 आपल्याला फॅक्टोरियल कशाचा काढायचा आहे 6 चा काढायचा आहे। मग 6 चा फॅक्टोरियल बरोबर 6 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 करा गुणाकार। 6 पंचे 30, 30 चौक 20 120 गुणिले 3 12 त्रिक 36 म्हणजे 360, 360 गुणिले 2 म्हणजे 720 एक 720 एकूण 720 संख्या तयार होतील। किती अंकापासून विद्यार्थी मित्रांनो 6 अंकापासून। हा जर प्रश्न या पद्धतीने तुम्हाला जर सांगितलं एकूण संख्या 6 आहेत मग 1 पासून 6 पर्यंतचा गुणाकार करा। 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5 गुणिले 6 यांचा जर गुणाकार केला तर किती येईल 720 संख्या तयार होतील। पुढचा प्रश्न या ठिकाणी 2, 3, 7, 8, 6, 4, 1 या अंकापासून तयार होणाऱ्या एकूण संख्या किती, किती अंक आहेत ते मोजा। 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अंक 7 फॅक्टोरियल कितीचा काढणार तुम्ही 7 चा बरोबर। मग या ठिकाणी लिहा 7 चा फॅक्टोरियल बरोबर 7 गुणिले 6 गुणिले किती 5 गुणिले 4 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 यांचा करा गुणाकार। करा गुणाकार या ठिकाणी आपण 6 पर्यंतचा गुणाकार किती आला होता वरच्या संख्येमध्ये काढला पण किती आला होता 720 आला होता। मग डायरेक्ट काय करू आपण सोपं करूयात 720 गुणिले इथं 7 करूयात। ठीक आहे, इथं 6 पर्यंतचा गुणाकार किती आला होता 720 म्हणून मी डायरेक्ट 720 घेतले, तुम्ही गुणाकार करू शकता। पहा या ठिकाणी 720 गुणिले किती केलं मी 7 केलं, मग 7 0 0 7 2 14 हातचाला 1 7 7 7 7 49 आणि किती झाले मित्रांनो 50 म्हणजे 5040 एवढ्या संख्या या ठिकाणी तयार होतील।
हीच पद्धत या ठिकाणी एकूण अंकांची संख्या किती आहे 7 आहे. तुम्ही चढत्या क्रमाने लिहा. या ठिकाणी 1 पासून 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5 गुणिले 6 गुणिले कुठपर्यंत 7 अंक आहेत म्हणून 7 पर्यंतच. यांचा जर गुणाकार केला तर यांचा गुणाकार परत किती येईल 5040 येईल. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा दिलेल्या अंकात शून्य नसतो तेव्हा या पद्धतीनं संख्यांची एकूण तयार होणाऱ्या संख्यांची संख्या काढायची आहे. आता दुसरी पद्धत आपण बघणार आहोत. जर दिलेल्या अंकात शून्य असेल तर या ठिकाणी एकूण संख्या किती तयार होतील हे कसं काढायचं पाहूयात या ठिकाणी पुढील उदाहरणामध्ये. पहा विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या अंकापासून एकूण किती संख्या तयार होतील यामध्ये पहिला टाईप आपण पाहिला. आता दुसरा टाईप पहा. पहिला टाईप काय पाहिला आपण, दिलेल्या अंकामध्ये जर शून्य नसेल तर या ठिकाणी एकूण संख्या कशा तयार होतात ते या ठिकाणी काढलं आपण. आता या ठिकाणी आपण बघणार आहे दिलेल्या अंकात जर शून्य आला तर त्या ठिकाणी एकूण संख्यांची संख्या किती या ठिकाणी होईल हे आपण ट्रिकनं पाहणार आहोत. लक्ष द्या. प्रश्न पहिला या ठिकाणी घेऊया. त्याच्यामध्ये 0 आणि 2 या अंकापासून किती संख्या तयार होतील. 0 आणि 2 या संख्यापासून या अंकापासून किती संख्या तयार होतील. तीच पद्धत आहे विद्यार्थी मित्रांनो. थोडंसं बदल करायचा आहे. कुठं बदल करायचा आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणारच आहे. पहा, या ठिकाणी एकूण अंकांची संख्या मोजा. किती आहे 2 आहे. चला 2चा फॅक्टोरियल अगोदर काढून घेऊ आपण. 2चा फॅक्टोरियल मी इथं लिहिलं 2चा फॅक्टोरियल बरोबर काय काय काढणार तुम्ही 2चा फॅक्टोरियल पहा. या ठिकाणी 2 चला गुणिले 1 2 गुणिले 1 इथपर्यंतच लिहायचंय. बाकी काही करायचं नाही. पुढे गुणाकार सुद्धा या ठिकाणी करायचा नाही. आता पहा या ठिकाणी 0 आलेला आहे. काय आलेला आहे 0. म्हणजे आता आपल्याला याच्यातून 0 वजा करायचं आहे. काय करायचंय 0 वजा म्हणजे एकूण अंक किती आहेत. एकूण अंकांची संख्या 2 आहे. किती आहे 2. मग 2 मधून 1 वजा करून टाकायचा डायरेक्ट 1. किती शिल्लक राहिलं 1. किती शिल्लक राहिलं 1. लक्षात आलं तुमच्या. एकूण अंकांची संख्या किती आहे 2. त्याच्यामधून अगोदर डायरेक्ट 1 वजा करायचा. 1 वजा केला. हा जो 1 आहे हा 1 या 1 2च्या ठिकाणी मांडायचा आहे. लक्षात ठेवा 2च्या ठिकाणी मांडायचा आहे. म्हणजे मी इथे किती लिहिणार 1 गुणिले 1. याचा अर्थ या ठिकाणी गुणाकार किती आला 1. म्हणजे आपलं उत्तर किती आलं विद्यार्थी मित्रांनो 1. एकूण किती संख्या तयार होतील. एकच संख्या तयार होईल. 2 संख्या तयार होणार नाही. पहा या ठिकाणी सुरुवातीला काय केलं आहे त्याच पद्धतीनं फॅक्टोरियल काढलं. 2 गुणिले 1 गुणाकार फक्त करायचा नाही. नंतर काय केलं 0 आल्यामुळे डायरेक्ट एकूण अंकातून 2 मधून 1 वजा केला. किती राहिलं 1. डायरेक्ट या ठिकाणी ह्या 2ला मी इक्वल केलं कॅन्सल केलं आणि तिथं 1 लिहिलं. म्हणजे 1 गुणिले 1 म्हणजे गुणाकार किती आला 1. पुढचं उदाहरण पाहूयात तुमच्या लक्षात येईल. प्रश्न काय आहे बघा 2004 या अंकापासून किती संख्या तयार होतील. एकूण अंकांची संख्या 3 आहे मित्रांनो. किती आहे 3. कोणकोणते अंक आलेले 2 0 आणि 4 आणि यामध्ये काय आलेलं आहे 0 आलेला आहे. परत या ठिकाणी तीच पद्धत. या ठिकाणी एकूण अंकांची संख्या सांगा 3. किती आला एकूण अंकांची संख्या 3. मग या ठिकाणी 3चा फॅक्टोरियल लिहून घ्या अगोदर. 3 गुणिले 2 गुणिले 1. इथे लक्षात गुणाकार लगेच करायचा नाही. लक्षात घ्या. आता काय करायचं पुढे बघा. या ठिकाणी इथे 1 0 आलेला आहे म्हणून डायरेक्ट एकूण अंकांच्या संख्येतून 1 मायनस करायचा आहे. एकूण अंक किती आहेत 3 आणि त्यातून किती मायनस करणार आहेत तुम्ही 1. मग या ठिकाणी 3 मधून 1 गेल्यानंतर खाली किती राहणार आहेत 2. लक्षात ठेवा. आता पुढे काय करायचं हा जो 2 आहे हा 2 या 3च्या जागेवर या ठिकाणी लिहायचा आहे. इथं लिहा 2 आणि नंतर यांचा गुणाकार करा. 2 गुणिले 2 गुणिले 1 2 गुणिले 2 गुणिले 1 म्हणजेच या ठिकाणी यांचा गुणाकार येतो 2 2 4 आणि 4 1 4. एकूण किती संख्या तयार होतील 4 संख्या तयार होतील. मित्रांनो फॅक्टोरियल काढायचे पण डायरेक्ट गुणाकार करायचा नाही. फॅक्टोरियल मांडल्यानंतर काय करायचं 1 अंक मायनस करून पहिली जी संख्या आहे त्या ठिकाणी या ठिकाणी वजा केलेला अंक लिहायचा आणि नंतर त्यांचा काय करायचा आहे गुणाकार करायचा आहे. नंतर या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहूयात आपण. पहा पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो 4 3 0 5 या अंकापासून एकूण किती संख्या तयार होतील. पद्धत तीच आहे. एकूण अंकांची संख्या मोजा 1 2 3 4. मग कितीचा फॅक्टोरियल काढणार तुम्ही 4चा फॅक्टोरियल मांडून घ्या. 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. येते लक्षामध्ये.
आता मात्र यांचा डायरेक्ट गुणाकार न करता काय करायचे, एकूण अंकातून 1 वजा करायचा आहे. एकूण अंक किती आहेत, 4 आहेत. 1 2 3 4, त्यामधून 1 मायनस करा, म्हणजे या ठिकाणी 4 मायनस 1 बरोबर किती आलं, 3. आणि या ठिकाणी हा जो 3 आहे तो पहिल्या अंकाच्या ठिकाणी लिहून टाका. पहिला अंक कॅन्सल करा, इथं 3 लिहून टाका. मग या ठिकाणी यांचा करायचा गुणाकार, 3 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1, 3 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 करा यांचा गुणाकार. 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 9 दोन्ही 18, 18 एक 18. एकूण संख्या किती तयार होतील मित्रांनो, 18. आलं लक्षामध्ये. म्हणजे शून्य असताना काय करायचं हे तुमच्या लक्षात येत असेल. या ठिकाणी परत पुढचा प्रश्न घेऊयात. 5 8 7 0 2 या अंकापासून किती संख्या तयार होतील. अंकांची संख्या मोजणे 1 2 3 4 5. स्टेप बाय स्टेप चालायचं प्रत्येक गोष्टीला. तुम्ही स्टेप बाय स्टेप सराव करत चला विद्यार्थी मित्रांनो. जेव्हा तुम्ही स्टेप बाय स्टेप सराव करता त्यावेळेस परीक्षेत तुम्हाला स्टेप बाय स्टेप जायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट सेकंदामध्ये उत्तर काढू शकता. याचा सराव होणं गरजेचं आहे. 5 8 7 0 2 दिलेल्या अंकामध्ये अगोदर अंकांची संख्या मोजायची, डायरेक्ट या ठिकाणी त्याचा फॅक्टोरियल काढायचा. एकूण अंक 1 2 3 4 5, 5 अंक आहेत, 5चा डायरेक्ट फॅक्टोरियल काढा. 5चा फॅक्टोरियल कसं काढतो आपण, उतरत्या क्रमाने लिहितो. 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 उतरत्या क्रमाने लिहून त्यांचा गुणाकार. आता डायरेक्ट गुणाकार न करता पहिल्या ठिकाणी जी संख्या आहे किती आहे, 5. आता तुम्ही निरीक्षणाने सोडू शकता. 5च्या ऐवजी काय लिहिणार तुम्ही, 4 लिहिणार. का लिहिणार 4, कारण या ठिकाणी 0 आलेला आहे, म्हणून एकूण अंकातून 1 वजा केल्यास किती शिल्लक राहतात, 4. मग 5 कॅन्सल करा आणि राहिलेल्या संख्यांचा काय करा, गुणाकार करा. 4 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 करा गुणाकार. 4 चौक किती झाले, 16. 16 त्रिक 48 आणि 48 दोन्ही 96 आणि 96 एक 96. एकूण संख्या किती तयार होते विद्यार्थी मित्रांनो, 96. लक्षात ठेवा, जर आपण या ठिकाणी 2 टाईप पाहिलेले लक्षात घ्या. दिलेल्या अंकापासून संख्या किती तयार होतील यामध्ये 2 टाईप बघितले. पहिला टाईप बघितला दिलेल्या अंकात 0 नसणारा टाईप, आणि दुसरा टाईप काय बघितला, दिलेल्या संख्येत 0 असणारा टाईप. तुम्ही या ठिकाणी या पद्धतीनं थोडा सराव जर या ठिकाणी केला तर निरीक्षणाने तुम्ही या ठिकाणी एकूण संख्या काढू शकता. पहा, पुढील उदाहरण तुमच्यासाठी आहे. पहा, हे 2 प्रश्न तुमच्यासाठी आहेत विद्यार्थी मित्रांनो. 3 8 7 2 4 9 1 या अंकापासून एकूण किती संख्या तयार होतील. 5 7 0 8 9 2 या अंकापासून एकूण किती संख्या तयार होतील. या ट्रिकनं सेकंदात सोडवा आणि कमेंटमध्ये या ठिकाणी कळवा. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या घटकामध्ये आपण पाहिलं की दिलेल्या अंकांपासून या ठिकाणी एकूण किती संख्या तयार होतील. त्यामध्ये 2 टाईप बघितले, एक 0 नसताना एक 0 असताना कशा पद्धतीने एकूण संख्या काढायच्या आहेत ते. पुढील घटकामध्ये आपण या अंकापासून तयार होणाऱ्या जेवढ्या संख्या आहेत त्या संख्यांची बेरीज किती हा महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओ या ठिकाणी लगेचच मिळणार आहे. या ठिकाणी हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक या ठिकाणी घेऊन. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू, धन्यवाद, बेस्ट ऑफ लक.